नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मागील 5 वर्षापासून हाडांच्या, नसांच्या व मणक्यांच्या आजारावर तसेच मधुमेहावर अविरत सेवा देणारे डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे आणि डॉक्टर निशिगंधा अतुल ढेपे यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. परभणीमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उपकरणासह मॉड्युलर स्टीलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जगातील सर्वोत्तम दुर्बिणीद्वारे मणक्यांचे ऑपरेशन तसेच सर्व प्रकारच्या मधुमेह रुग्णांचे निदान आणि उपचार. नवीन पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, स्टेशन रोड, परभणी. फोन 7888-03-0911 आणि 7888-04-0911. परभणी जिल्ह्यातील गरजू शेतकरी आणि नागरिकांनी विनापरवाना सावकाराकडून कर्ज घेऊ नये. सहकार विभागाने परवाना दिलेल्या परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावं असं स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. यामुळं अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होईल, तसेच कर्जदारांचे आर्थिक पोषण थांबेल असं त्यांनी स्पष्ट केलं. परभणी जिल्ह्यात एकूण 134 परवानाधारक सावकार कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दिनांक 16 सप्टेंबर 2014 नुसार व्याजदराची मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यानुसार शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर 9% प्रतिवर्ष आणि विना तारण कर्जावर 12% प्रतिवर्ष इतका व्याजदर आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी तारण कर्जावर 15% प्रतिवर्ष आणि विना तारण कर्जावर 18% प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. अवैध सावकारी पीडित शेतकरी आणि नागरिकांनी न घाबरता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे जिल्हा निबंधक शिवाजीनगर परभणी या ठिकाणी संपर्क साधावा. तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिलं आहे. दरम्यान महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कायदा अंमलात आल्यापासून कलम 18(2) नुसार जिल्ह्यात 39 हेक्टर 12 आर जमीन शेतकऱ्यांना अवैध सावकाराकडून परत केलेल्या आहेत. 2014 पासून 32 अवैध सावकारांवर धाडी टाकण्यात आली असून 10 अवैध सावकारांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय भालेराव यांनी दिली आहे. मागील 7 वेळा आपण नगरपालिका आणि त्यानंतर महापालिकेमध्ये सदस्य आणि महापौर पद भूषवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली आहे. पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत आपण निष्ठेने कार्य केलं आहे आणि यापुढेही कार्य करत राहू असं सांगून येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल हाच ध्यास मनात बाळगून या निवडणुकीत कार्य करत आहोत, अशी माहिती माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, 2 महिन्यापूर्वी आपण शहर जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठवला. मात्र याबाबत त्यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही आणि निर्णय होत नाही तोपर्यंत कार्य करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. असे असताना आपली पक्षासोबत जी बांधिलकी कायम आहे ती आजही कायम आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपण सदैव कार्य करत आहोत. महापालिका निवडणुकीसाठी 65 जागा असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे काल झालेल्या बैठकीमध्ये जवळपास 75पेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल या अनुषंगाने रणनीती आखण्यात येत आहे. वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे कार्य करत राहू असं ते म्हणाले. मागील 8 वर्षाच्या काळात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षानं शहराची बकालावस्था केली असा आरोप करत परभणी शहरातील नागरिकांनी या परिस्थितीविषयी आता वाचा फोडली पाहिजे, बोललं पाहिजे असं सांगून इमाने इतबारे काम करणाऱ्या नागरिकांना या निवडणुकीत न्याय द्यावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना प्रताप देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीस ताकदीनिशी लढवावे हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा इथं उमेदवारी देऊन
पक्षाकडून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा सूर होता. त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मीटिंगचा आढावा सर्व वरिष्ठांना कळवलेला आहे. राहिला प्रश्न युती होणार की नाही ह्याच्या संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखीन स्पष्ट आदेश नाहीत. 1-2 दिवसात आम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण स्पष्टपणे आदेश कळतील की म्हणजे युतीमध्ये लढवायची का स्वबळावर लढवायची, त्या दृष्टीनं आमचे पुढचं पाऊल राहणार आहे. पण आमची पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण 65 ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणीकरांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत. या ठिकाणी उमेदवार म्हणून नाही आहे मी. मागचं जे 5 वर्ष 7 वर्ष 2017ला जे इलेक्शन झालं त्यावेळेससुद्धा मी पक्षाकडून उमेदवार नव्हतो. मी फक्त पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडून मी करणार आहे. या पत्रकार परिषदेत माजी सभापती विजय जामकर, माजी नगरसेवक राजू शिंदे, डॉक्टर धर्मराज चव्हाण, अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष अजमत खान, शंकर भागवत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगर परिषदेच्या 2 आणि जिंतूर नगर परिषदेच्या 1 जागेसाठी निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणामध्ये पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. या कलमान्वये जिल्हा दंडाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्या ठिकाणी 100 मीटर परिसरात सर्व पक्षांचे कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने, संबंधित पक्षांच्या उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन आणि निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं माहिती काढत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजसिंह मंगलसिंह दुधानी राहणारी विकासनगर परभणी यास ताब्यात घेतले असता त्याने सेलू औंढा मंठा या ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 8 कट्टे तांदूळ, 3 कट्टे साबुदाणा, 3 कट्टे तुरडाळ आणि इतर साहित्य असा एकूण 37,694 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, लक्ष्मण कांगडे, रवी जाधव, जयश्री आवाड, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, परसराम गायकवाड, इम्रान पठाण या सर्वांनी मिळून केली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख उदय दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिनांक 17 डिसेंबर रोजी परभणी शहरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी दळवी यांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना, निवडणुकीविषयीची तयारी आणि केलेल्या कार्याची माहिती जाणून घेतली. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला पाहिजे या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या बैठकीस जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामारे, ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, येशू डहाळे, महिला आघाडीच्या वंदना कदम तसेच दलित आघाडीचे सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना परभणी या संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी परभणी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद परभणी आणि सदस्य सचिव यांच्या विरोधात 10,000 रुपयाचा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणात परभणी जिल्हा अशासकीय समितीच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने यापूर्वीच 24 मार्च 2025 रोजी आदेश देत शासन निर्णयानुसार
तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे सचिव, जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने अवमान याचिकाच्या आधारे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी आदेश देत प्रतिवादी क्रमांक 4 असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि सदस्य सचिव यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश दिले आहेत. सदर वॉरंट 12 जानेवारी 2026 रोजी परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.